मराठी 422 पुस्तक 2 ग्रामीण साहित्य प्रवाह. आणि ह्या पुस्तकातील काही घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे मी सांगते की घटक एक ग्रामीणता आणि ग्रामीण साहित्य संकल्पना. यामध्ये ग्रामीणतेचा प्रारंभ हा शेतीच्या शोधापासून झाला आणि हा शोध नेमका कधी लागला याचे अचूक उत्तर सांगता येत नसले तरी मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, संस्कृतीशास्त्र आणि उपलब्ध इतिहास यांच्या संशोधनात द्वारे ग्रामीणतेचा शोध घेता येतो. इसवी सन 1818ला ब्रिटिश राजवटीची स्थापना झाली आणि ग्रामजीवनात दुसऱ्यांदा स्थित्यंतर घडायला सुरुवात झाली आणि 1854 साली पहिली कापड गिरणी मुंबईत सुरू झाली आणि इसवी सन 1882 साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथात आमची कामगिरी संपल्याचा उल्लेख ताराबाई शिंदे करतात. त्यानंतर तृतीय रत्न 1855 व शेतकऱ्याचा आसूड 1883 आणि महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी जात व धर्म यांच्या माध्यमातून या लेखनाच्या माध्यमातून प्रथमच शेतकऱ्यांचे दुःख जगासमोर आले आणि 1920 नंतर महात्मा मोहनदास करमचंद यांनी खेड्याकडे चला अशी हाक देऊन खेड्यातील स्वयंपूर्णता टिकवून ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1959ला भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. देश लोकशाही मार्गाने वाटचाल करू लागला आणि कायद्यामुळे खेड्यातील जुन्या परंपरा, विवाह संस्था, कुटुंब संस्था, जात धर्म स्वरूप बदलत गेले आणि जुनी बलुतेदारी पद्धती संपुष्टात आली. 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर आणि 1972मध्ये बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवटा ही सुरू केलेली चळवळ यामुळे खेड्यातील दलित समाजात जागृती घडून आली आणि खेड्यात होणाऱ्या शोषणामुळे दलित आणि गांधी हत्येनंतर संपलेल्या वर्चस्वामुळे ब्राह्मण वर्ग शहरात स्थलांतरित होऊ लागले. त्यानंतर ग्रामजीवनात आर्थिक दृश्यही बदल घडून आले आणि राजकारण, जातीयाच्या माध्यमातून भ्रष्टाचार, गुंडागिरी यांचे प्राबल्य वाढले आणि मोगल ब्रिटिश राजवट स्थापनेनंतर स्वातंत्र्यानंतर असे 3दा ग्रामजीवन बदलले आणि ही स्थित्यंतरे ग्रामजीवनाचा भौतिक आणि अभौतिक संस्कृतीवर दूरगामी परिणाम करणारे ठरले. त्यामुळे ग्रामजीवनाचे अंतरंग आणि बहिरंग बदलले. तर ग्रामीण साहित्याची संकल्पना, या संकल्पनेत ग्रामीण आणि साहित्य असे 2 शब्द अंतर्भूत आहेत. ग्रामीण हा एक विशिष्ट समाज जीवनाचे निर्देश करणारा आहे. साहित्य हा शब्द ललित साहित्य अर्थाने येथे वापरण्यात आलेला आहे. ग्रामीण साहित्य संकल्पनेची नेमकी प्रकृती लक्षात घेण्यासाठी ग्रामीण साहित्य म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी काही व्याख्या ध्यानात घेणे आवश्यक आहे. विश्वनाथ शिंदे यांनी केलेली व्याख्या आहे की ग्रामीण साहित्यात खेडे हे केंद्र असते आणि ग्रामीण जीवन आणि खेड्यातल्या माणसाच्या चित्रणाला ग्रामीण साहित्याला महत्त्व असते आणि ग्रामीण संस्कृतीचा तो साहित्याद्वारा झालेला आविष्कार असतो. त्यानंतर गोम कुलकर्णी यांनी व्याख्या केली की ग्रामीण साहित्याची बाह्य स्वरूपी व्याख्या करायची झाल्यास आजचे व कालचे ग्रामजीवन, त्याचे मनोव्यापार, सांस्कृतिक संवेदन सखोलपणे सर्वांगीण स्वरूपात व्यक्त होते असे म्हणता येईल. तर ग्रामीण साहित्याचे प्रयोजन हा शब्दाचा अर्थ हेतू वा उद्देश असा आहे. मानवाच्या प्रत्येक कृती निर्मितीच्या मुळाशी कोणता तरी हेतू वा उद्देश असतो. दैनंदिन व्यवहारातील अनेक कृती निर्मितीचे आपण निरीक्षण केले तर या बाबीचा आपल्याला प्रत्यय येतो. ग्रामीण साहित्य निर्मितीचे प्रयोजन सांगताना श्रीराम गुंदेकर लिहितात की शेतीवर अवलंबून असणाऱ्या, मातीशी अतूट नाळ असणाऱ्या कष्टकरी स्त्री पुरुषांचे जीवन वास्तवाचे कलात्मक दर्शन घडवणे, शोषणमुक्त, भयमुक्त, समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी झटणाऱ्या किंवा अशा प्रकारच्या समाज निर्मितीची स्वप्न पाहणाऱ्या नायकांचे चित्रण करणे हे ग्रामीण साहित्याचे प्रयोजन आहे. या विवेचनातून ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचा हेतू लक्षात येतो. तर ग्रामीण साहित्याचा आरंभ केव्हा झाला तर नेमका कधी झाला तर 1920 नंतर, म्हणजेच 1920 नंतर ग्रामीण साहित्य लेखनाला सुरुवात झाली
आणि यापूर्वी ग्रामीण जगण्याचे चित्रण साहित्यातून केले जात होते, परंतु हेतुपूर्वकता नव्हती. ग्रामीण साहित्य असे प्रवाहाचे स्वरूप त्याला प्राप्त झालेले नव्हते. 1920 नंतर मात्र खेड्यातील जीवन साहित्यातून चित्रित केले पाहिजे अशी जाणीव लेखकांमध्ये निर्माण झाली. अशी जाणीव का झाली याची कारणे, कारण ब्रिटिश राजवट स्थापन झाल्यापासून ग्रामजीवनात बदल होत होते. 1920च्या आसपास ते जाणवू लागले आणि ग्रामीण आणि शहर हा फरक प्रकर्षाने ध्यानात यायला लागला. खेड्याकडे महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला अशी हाक दिली. खरा भारत खेड्यात आहे. या देशातील 70-80% लोक खेड्यात राहतात, म्हणून या खेड्यांना केंद्रस्थानी ठेवून देशाचे आर्थिक धोरण ठरवले गेले पाहिजे. या पार्श्वभूमीवर मराठी लेखकांना साहित्यातून ग्रामजीवन आविष्कृत केले पाहिजे असे वाटू लागले आणि ग्रामीण जीवनासंबंधी असणारे कुतूहल पूर्ण केले पाहिजे. येथूनच साहित्यात ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवण्यास प्रारंभ झाला. 1920 नंतर कथा, कादंबरी या वाङ्मय प्रकारातून ग्रामजीवन चित्रित केले जाऊ लागले. मराठी जानपद गीते या नावाने ग्रामीण कविता उतरली. ही गीते सुरुवातीला किसान गीते, गोपगीते या नावाने लिहिली जात होती. 1933 साली ग. ल. ठोकळ यांनी सुगी हा जानपद गीतांचा पहिला संपादित प्रातिनिधिक कविता ग्रंथही प्रसिद्ध केला आणि 1931 साली सह्याद्रीच्या पायथ्यापाशी अर्थात आजकालचा गोमंतक हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर प्रारंभी जानपद साहित्य, प्रादेशिक ना. कुलकर्णी यांची कसे दिवस जातील ही कादंबरी 1925 साली प्रसिद्ध झाली आणि 1920 नंतर ग्रामीण जीवनाचे साहित्यातून चित्रण होऊ लागले. वि. स. सुखटणकर, ग. ल. ठोकळ, श्री. म. मटे, रवा दिघे, यशवंत गिरीश, सोपान चौधरी, ग. ह. पाटील, ना. कुलकर्णी हे आरंभीचे लेखक कवी होत. त्यानंतर ग्रामीण साहित्याचे महत्त्व का वाढले की देशातील बहुसंख्य समाज खेड्यात राहतो. या समाजाने भारतीय संस्कृतीला आकार दिला आणि भारतीय संस्कृती विविधतेतून एकता असणारी संस्कृती म्हणून ओळखली जाऊ लागली. 1900 प्रारंभ तो 1945 पर्यंत ग्रामीण साहित्य अविकसित अशा स्वरूपाचे होते आणि 1960 नंतर अधिक व्यापक व सशक्त झाले आणि त्यात आनंद यादव, रा. र. बोराडे, उद्धव शेळके, हमीद दलवाई, नादो महाराज, विठ्ठल वाघ, नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, भास्कर चंदनशिव, राजन गवस यासह अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्यात मानदंड ठरवली आणि अशा साहित्य कृतीची निर्मिती केली. 1990 नंतर हा प्रवाह अधिक बळकट झाला आणि भास्कर चंदनशिव यांनी मराठवाडा, सदानंद देशमुख विदर्भ, राजन गवस पश्चिम महाराष्ट्र, बहिणाबाई चौधरी खानदेश, प्रवीण बांदेकर कोकण उदाहरण दाखल असे काही लेखक कवीच्या लेखनाचा अभ्यास केला तर वैविध्याचा प्रत्यय येतो ग्रामीण साहित्याच्या. त्यानंतर आपण आता घटक 1 मधले महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहिले तर घटक 2 ग्रामीण साहित्य निर्मिती आणि स्थित्यंतर. आता ग्रामीण साहित्याची निर्मिती प्राचीन व मध्ययुगीन काळ प्रारंभ ते इसवी सन 1818 कशी झाली की ग्राम संस्कृती ही आद्य संस्कृती आहे. वेद हे जगातले आद्य भारतीय लोकसाहित्य आणि हे साहित्य संस्कृत भाषेत आहे आणि साहित्यातील ऋचांचा विश्वनाथ खैरे यांनी वेदांतली गाणी या नावाने मराठी अनुवाद केलेला आहे. आर्य अनार्य हा वाद बाजूला ठेवून कृषी जीवनाचे साहित्य वेद म्हणून बघितले तर भारतीय ग्रामीण साहित्याची पहिली खूण येथे सापडते आणि वेद वाङ्मयानंतर महाराष्ट्री प्राकृत भाषेतील गाथा सप्तशती या ग्रंथाचा निर्देश महत्त्वाचा ठरतो. एकूण गाथांपैकी 70-80 गाथां ग्रामीण जीवनाचे संदर्भ असणाऱ्या आहेत. त्यानंतर डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांनी सटवीचा लिखा या लोककथेचे ग्रामीण कथा म्हणून विश्लेषण केले आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात प्रारंभ ते 1818. त्यानंतर लोकसाहित्यानंतर साहित्याची परंपरा शोधताना 1278ला निर्माण झालेल्या लीळाचरित्र या ग्रंथातील कथांमधून ग्रामजीवन शब्दांकित झालेले आहे. मानवभाव साहित्यातील अक्षरग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व आहे आणि मराठीतील पहिली लिखित कथा म्हणून विचार करावा लागेल की डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांना वाटते की मराठी लिखित साहित्याची परंपरा
ही महानुभव साहित्यापासून सुरू होते आणि लीळा चरित्रातील रुभयानाचा दृष्टांत, बाणकरियाचा दृष्टांत, कठियाचा दृष्टांत, सूर्याचा दृष्टांत महत्त्वाचे आहे. हे ग्रामीण जीवन आणि भाषा यांचा चांगला आविष्कार या ग्रंथात झालेला आहे. नंतर मध्ययुगीन काळात संत साहित्यातून कृषी जीवन प्रकट झालेले दिसते. ज्ञानेश्वर, नामदेव, सावतामाळी, सेना न्हावी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, चोखामेळा, कर्ममेळा, सोयराबाई तसेच एकनाथ, तुकाराम या संतांच्या कवितेतून ग्रामजीवन प्रकट होते. महाराष्ट्रीय संत हे बहुतेक सारे अलुते बलुते दारातून आले होते आणि संत साहित्य जसे ग्रामीण बोलीभाषेतून अभिव्यक्त होते तसे शाहिरी साहित्यातील लावणी या काव्य प्रकारातूनही काही प्रमाणात ग्रामीण शब्दकळा येतात. त्यानंतर आधुनिक काळात ग्रामीण साहित्य इसवी सन 18 ते इसवी सन 1920 पर्यंत ग्रामीण साहित्य आधुनिक काळ इसवी सन 1818ला पेशवाई अस्त होऊन ब्रिटिश राजवट स्थापन झाली आणि या राजवटीपासून काळाला आधुनिक काळ म्हटले गेले. हे भारतीय समाज जीवनातील ऐतिहासिक स्थित्यंतर होते. जाणीवपूर्वक ग्रामीण जीवनदर्श 1920 नंतरच मराठी साहित्यातून प्रकट झाले असे मानले जाते. आणि महात्मा फुले यांच्या साहित्यातून झालेले दिसतं. तृतीयरत्न 1855, गुलामगिरी 1873 आणि शेतकऱ्यांचा असूड 1883 व अखंड आदी रचनेतून महात्मा फुले यांनी तत्कालीन भारतीय शेतकऱ्यांचे वास्तव प्रभावीपणे मांडले आणि त्यानंतर महात्मा फुले यांच्या एकूण लेखनाचे स्वरूप समजून घेतले तर आधुनिक मराठी साहित्याचा आद्य आविष्कार म्हणून त्यांच्या साहित्याचा विचार करावा लागतो. आधुनिक मराठी साहित्याचे जनक म्हणून केशवसूत त्यांच्या कविता आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निबंध आणि हरिभाऊ आपटे यांच्या कथा आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे नाटक यांचे नाव घेतले जाते. परंतु हे जनकत्व ठरवताना महात्मा फुले यांच्या साहित्याकडे अक्षम दुर्लक्ष केले जाते. याविषयी आनंद यादव लिहितात की महात्मा फुले यांचे यश विष्णूशास्त्री चिपळूणकर, हरिभाऊ आपटे आणि केशवसूत अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यापेक्षा कालिकदृष्ट्या कितीतरी अगोदरचे आहे. आणि आधुनिक देशी मराठी साहित्याचे जनक ज्योतिराव फुले यांची साहित्यधारा महात्मा अधिक व्यापक होती आणि मानवतावादी अधिक आधुनिकही आहे. या दृष्टीने ते महात्मा ज्योतिराव फुले आधुनिक देशी मराठी साहित्याचे आद्य जनक ठरतात. आणि या देशीची लोकसंस्कृती ही प्राकृतांची, ग्रामीणांची असल्यामुळे ग्रामीण साहित्याचे आद्य जनक ते ठरतात. महात्मा फुले यांनी या काळात ग्रामीण साहित्य जी प्रगल्भ जाणीव व्यक्त केली त्या जाणिवेच्या प्रभावातून कृष्णराव भालेकर यांनी साहित्य निर्मिती केली. महात्मा फुले नंतर ग्रामीण साहित्याचा विचार करताना भालेकरांचं लेखन महत्त्वाचे ठरते आणि बहुजन समाजाचे त्यांनी प्रश्न मांडले. दीनबंधू हे पहिले बहुजन समाजाचे नियतकालिक काढले आणि या माध्यमातून शेतकरी बहुजन समाजाचे प्रश्न मांडले. शेतकऱ्यांचे मधुर गायन, रघु गाडीवानाचा पोवाडा यासारखे काव्यलेखन करून तत्कालीन शेतकऱ्यांच्या स्थितीचे दर्शन घडवले. ग्रामीण साहित्याच्या वाटचालीचं त्यांनी बळीबा पाटील ही कादंबरी महत्त्वाची भर घालणारी आहे आणि एप्रिल ते जुलै 1888 या काळात ही कादंबरी त्यांनी त्यांच्या दीनबंधू या पत्रात प्रसिद्ध केली. भालेकरांनंतर हरिभाऊ आपटे यांच्या लेखनाचा विचार करणे आवश्यक ठरते. काळ तर मोठा कठीण आला ही कथा 1898च्या आसपास त्यांनी लिहिली. हरिभाऊ आपटेंनी आणि काळ तर मोठा कठीण आला व पिराजी पाटील या दोन्ही साहित्यकृती म्हणजे जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या ग्रामीण साहित्यकृती नाहीत. हे साहित्यकृतीच्या निर्मिती मागील प्रेरणा म्हणजे केवळ मानवतेच्या पातळीवर वाटणारी अनुकंपा हीच होय. कारण हरिभाऊ आपटे काय धनुर्धारी काव्य यांच्या अनुभवाचे क्षेत्र वेगळे होते. एकंदरीत या काळात आधुनिक मराठी वाङ्मयाच्या प्रारंभावर ग्रामीण साहित्याची स्वतंत्रपणे निर्मिती होती आणि महात्मा ज्योतिराव फुले, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, विठ्ठलरामजी शिंदे
यांनी वैचारिक मूल्यात्मकतेसह ग्रामीण वाङ्मयाचा पाया घातला असे आपणाला म्हणता येईल. हरिभाऊ आपटे आणि धनुर्धारी यांनी केलेले लेख हाही एक महत्त्वाचा प्रयत्न होता. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळ 1920 ते 1947. स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण साहित्याचा जर वेध घेताना 1920 पासूनच्या साहित्यात 1920 नंतर घडून आलेले स्थित्यंतराने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिणामकारक परिवर्तन घडून आले आणि या टप्प्यावर महात्मा गांधीजींच्या भारतीय राजकारणात उदय झाला होता. स्वातंत्र्याची मवाळवादी चळवळ सुरू केली होती आणि कोणतीही चळवळ समाजात रुजवायची असेल तर मोठ्या प्रमाणात समाजाचा सहभाग असणे आवश्यक असते हे गांधीजींनी ओळखले आणि चळवळीला जर मोठा जनाधार प्राप्त करायचा असेल तर फक्त पांढरपेशी समाजापुरती असणारी चळवळ उपयोगी पडणार नाही, म्हणून खेड्याकडे चला अशी हाक गांधीजींनी दिली. आणि या काळात दिनकरराव जवळकर, श्री म. माटे, श्रीधर व्यंकटेश केतकर यासारखे लेखक दिशादर्शक वैचारिक लेखन करत होते. साहित्यात रविकिरण मंडळाच्या कविता आणि फडके, खांडेकर, माडखोलकर यांच्या स्वप्नरंजनात्मक कथा कादंबरींनी वातावरण भारावलेले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि 1920 पूर्वी लगतच्या काळात कवितेतून केशवसूत, एक खेडे व गोष्टी घराकडील, मी वदत्या गड्यारे, माधवानुज, दुष्काळ, दगड फोडताना, कविदत्त, एका अस्मरण दुष्काळ पीडितास, मोरो गणेश लोंढे यांचा हंगाम, भरा तांबे, गुराख्याचे गाणे, चंद्रशेखर, काय हो चमत्कार यासारख्या कवितांमधून ग्रामीण जीवनाचे आभासी चित्र आलेले दिसते. 1920 नंतर रविकिरण मंडळातील यशवंत यांच्या न्याहारीचे गाणे, शेतातील सुख, गिरीश यांच्या आंब्राई सारख्या ग्रामीण जीवनाचे कृत्रिम आणि काल्पनिक चित्र रेखाटणाऱ्या कविता आलेल्या दिसतात. 1932ला पा. श्री गोरे यांच्या बोबडे बोल या संग्रहातून आलेल्या काही ग्रामीण कविता लक्षणीय आहेत. ग्रामीण कवितेच्या वाटचालीचा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे 1933ला प्रसिद्ध झालेल्या सुगी या प्रातिधानिक जानपद काव्यसंग्रहाचा निर्देश महत्त्वाचा ठरतो. ग. ल. ठोकळ यांनी संपादित केलेल्या संग्रहात 35 कवींच्या एकूण 44 कविता आहेत आणि या संग्रहाचा पहिला ग्रामीण संग्रह म्हणून निर्देश केला जातो. सुकटणकरांच्या नंतर लक्ष्मीबाई सरदेसाई यांच्या कल्पवृक्षाच्या छायेत या प्रादेशिक कथांचा संग्रह प्रसिद्ध झालेला दिसतो. त्यानंतर वामन चोरघडे, सुषमा, रवा दिघे, दंडकारण्यातील रम्य रात्री, ग. ल. ठोकळ, कडूसाखर, चिये मराठे, गावरान गोष्टी, म. भा. भोसले, गार सावली इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यांनी सर्व कथाकार माटेंच्या आगेमागेच कथा लिहित होते. श्री म. माटेनंतर वैशिष्ट्यपूर्ण कथाकार म्हणून बी. रघुनाथ या कथाकाराचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. खाटकाची गाय, काळी राधा, नागझरीचे पाटील, जनता लिंबे टाकळी अशा काही ग्रामीण कथांमधून निजामी राजवटील मराठवाड्याच्या ग्रामवास्तवाचे गांभीर्य रेखाटलेले आहे. कादंबरी वाङ्मयाचा विचार करताना ना. कुलकर्णी यांची कसे दिवस जातील 1925 चा निर्देश आवश्यक ठरतो. या काळातील आणखी काही कादंबऱ्या उल्लेख करताना प्र. ह. खाडिलकर, स्वाधीन संसार 1927, राशा पाटील, सीता 1931, राम तनय, मोहत्यांची मंजुळा 1931, विवा हडप, अन्नदाता उपाशी, साने गुरुजी, श्यामची आई 1935 इत्यादी कादंबऱ्या उल्लेख करता येईल. परंतु भाऊक गांधीवाद आणि आदर्शवाद या प्रवृत्तीने लेखन झालेले दिसते. यानंतर प्रादेशिक कादंबरीचा नवा आविष्कार उदयाला आला. रवा दिघे यांच्या पानकळा आणि सराई या ग्रामीण जीवन आणि निसर्ग यांचा अर्थपूर्ण आविष्कार घडणाऱ्या कादंबऱ्या आहेत. नंतर रवा दिघांच्या प्रेरणेतून ग. ल. ठोकळ यांची गावगुंड ही कादंबरी निर्माण झाली 1946 आणि या दोन्ही कादंबरीकारांनी प्रादेशिक कादंबरीत मोलाची भर घातली. आणि असे असले तरी कादंबऱ्या फडके, खांडेकर, माडखोलकर यांच्या तंत्रावरच आधारलेल्या दिसतात. याशिवाय म. भा. भोसले, समरांगण 1941, द. र. कवठेकर, रेशमाच्या गाठी 1942, श्रीराम अत्तरदे, सावलीच्या उन्हात 1940 आणि विठ्ठल चिंदरकर, महापूर 1943 आणि ना. के. महाजन, किसान 1946, बाशी मर्ढेकर, तांबडी माती 1943 या अशा अनेक कादंबऱ्या या काळात लिहिल्या गेल्या, परंतु त्या नव्या काही देऊ शकल्या नाहीत.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ इसवी सन 1947 ते 1960 यामध्ये स्वातंत्र्यानंतरचे बदलते पर्यावरण आणि यामुळे खेड्यातले वातावरण बदलले. मराठवाडा मुक्तीसंग्राम, महात्मा गांधींचा, यातून खेड्यात झालेल्या ब्राह्मणांच्या घराची जाळपोळ, उभी राहिलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, स्वातंत्र्यानंतर असलेली लोकशाही व्यवस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह केलेले धर्मांतर, याशिवाय शिक्षण कायदा, समाज जागृती यामुळे ग्रामजीवन ढवळून निघत होते. परिणामी पारंपरिक गावगाड्यात बदल होऊ लागलेला होता. ग्रामीण कथेत व्यंकटेश माडगूळकर या नव्या अन्वेषण दृष्टीने नवा आशय मांडत होते. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु. भा. भावे यांच्याबरोबर माडगूळकरही मराठी नवकथेचे मानकरी होते आणि त्यांनी मानदेशातील ग्रामजीवनाचा वास्तवात जवळ जाऊ पाहणारा आविष्कार घडवला. आणि 1949 साली त्यांच्या मानदेशी माणसे हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. या काळात दमा मिरासदारांच्या विनोदी ग्रामीण कथांचा प्रारंभ झाला होता. त्यांनी जवळपास 197 विनोदी कथा लिहिल्या, परंतु या कथेतून अस्सल ग्रामीण जीवनानुभव येण्याऐवजी उथळ, कृत्रिम, ढोबळ व ठोकळेबाज अनुभव प्रकट होत होते. त्यांची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामीण कथेतील रंजकतेशी नाते प्रस्थापित करणारीच होती. या काळात लिहिणारे रणजित देसाई या प्रवृत्तीतून कथालेखन करताना दिसतात. आणि या काळात वास्तव चित्रित करण्याची जाणीव प्रबळ ठरलेली दिसते. त्यामुळे बाबा पाटील, मधु मंगेश कर्णिक, उद्धव शेळके ही या जाणीवेतून ग्रामीण कथालेखन करताना दिसतात. आणि कादंबरी वाङ्मय प्रकारातही महत्त्वाचे लेखन होते. आधुनिकीकरणाच्या परिणामातून उद्ध्वस्त होणारे खेडे आणि विस्थापन बाशी मर्ढेकर यांची पानी 1948 मधून त्यांनी प्रभावीपणे मांडले आणि गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या मांगरोटी समाजाचे बळी 1950 मधून विभावरी शिरूरकर चित्र रेखाटतात. आणि कथेबरोबरच व्यंकटेश माडगूळकरांनी बनगरवाडी 1955 सारखी मानदंड ठरणारी कादंबरी लिहिली. मानदेशातील धनगरी जीवनातील शिक्षण, दारिद्र्य, भूक, रूढी, प्रथा, श्रद्धा, अंधश्रद्धा, दुष्काळ यांचे वास्तवादी प्रचिती देणारे चित्र रेखाटले. आणि मराठवाड्यातील हिंदू मुस्लिम संघर्ष आणि सरंजामी वृत्ती बी. रघुनाथांच्या अनुक्रमे जगाला कळले पाहिजे 1949, वाडगावचे चौधरी 1954 या कादंबऱ्यांमधून येते. तर अण्णाभाऊ साठे वारणेच्या खोऱ्यात 1951, फकीरा 1959 आणि वैजयंती 1959 या कादंबऱ्यातून गुन्हेगार ठरवलेल्या माणसांचे चित्रण येते. स्वातंत्र्योत्तर ग्रामीण साहित्याचे स्थूल स्वरूप अभ्यासल्यानंतर असे लक्षात येते की इथून ग्रामीण साहित्याने नवीन वळण घेतले. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, बहिणाबाई चौधरी तसेच उद्धव शेळके यांनी वळण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते. त्यानंतर साठोत्तर काळ इसवी सन 1960 ते 1990. आता 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि स्वतंत्र राज्य निर्मितीमुळे एक वेगळी चेतना समाज जीवनात निर्माण झाली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्व जनसमूहांचा समतोल विकास साधण्याच्या दृष्टीने सर्वांच्या हितार्थ नियोजन केले आणि शिक्षण विस्ताराचे धोरण अधिक विस्तारित करण्यात आले आणि त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाचे जाळे पसरले. 1972ला दुष्काळ, 1975ला इंदिरा गांधी यांची देशावर लादलेली आणीबाणी व शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गांचे झालेले संघटन आणि जागृती अशा अनेकविध घटनांनी 1960 नंतरचे ग्रामजीवन ढवळून निघाले. या सर्वांच्या परिणामातून ग्रामीण साहित्याची आपली कूच बदललेली दिसते. एक स्वतंत्र प्रवाह म्हणून वेगळेपणही या काळात लक्षात आले आणि 1970 नंतर या प्रवाहाला आनंद यादव, रा. र. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलघाटे यांनी चळवळीचे रूप प्राप्त करून दिले. चळवळीतून जे मार्गदर्शन झाले, तत्त्वज्ञान आकाराला आले, त्यामुळे ग्रामीण साहित्याची वाटचाल अधिक स्पष्ट व निर्दोष झाली. आणि या पार्श्वभूमीवर 1960 नंतरच्या ठळक साहित्यकृतीचा निर्देश करणे आवश्यक ठरल्याने या काळात ग्रामीण कथा सक्षमपणे पुढे आली आणि तिने महाराष्ट्रातील खेड्याचे विविध प्रदेशातील जीवन समर्थपणे आविष्कृत झाले. आणि या दृष्टीने मराठवाड्यातील ग्रामजीवनाचा रा. बोराडे यांनी पेरणी 1962, ताळमेळ 1966, मळणी 1967, वरात 1973, नातीगोती 1975, बोळवण 1976, वाळवण
1976, फजितवाडा 1976, माळरान 1976, राखण 1978, वानवळा 1979 इत्यादी कथासंग्रहातून घेतलेला वैशिष्ट्यपूर्ण ठराव असाच आहे. याशिवाय आनंद यादव कोल्हापूर कागल परिसरातील बदलत्या खेड्याच्या बोलीभाषेसह समर्थपणे वेध घेतात आणि त्यांच्या मातीखालची माती 1965 आणि खळाळ 1967, घर जावई 1974, माळावरची मैना 1976, आदिताल 1980, डवरणी 1982 आणि उखडलेली झाडे 1986 या व सर्व अन्य कथासंग्रहातून आलेले ग्रामसंवेदन उल्लेखनीय आहे. बोराडे यादव यांनी खेड्यातील गतिशील वास्तवाचे अचूक शब्दांकन केलेले दिसते म्हणून 1960 नंतरच्या ग्रामीण कथेला नवे वळण देण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. यानंतर दत्ता भोसले यांची कथा ग्रामीण भागात कथेत मोलाची ठरते. अन्न, पाऊस, मनस्विनी, जन्म, पाळत, अगग म्हशी, खसखशीचा मळा यासारखे गंभीर विनोदी कथालेखन त्यांनी केले. आणि भास्कर चंद्रशिव यांचे जांभळ ढव 1980, मरणकाळ 1983 कथासंग्रह एकूण ग्रामीण कथेत श्रेष्ठ ठरावे असे आहेत. कादंबरी हा वापेक जीवनाविषयी मांडणारा वाङ्मय प्रकार आहे. शंकर पाटील यांची टारफुडा 1964 आणि हमीद दलवाई यांची इंधन 1965 आणि राजन गवस यांचा चौंडक 1985, भंडारवक 1988, वासुदेव मुलाटे विषवृक्षाच्या मुळ्या 1989, तसेच आनंद यादव यांची हिरवे जग 1960, माळ्याची माती 1978, मायलेकरं 1989, नादो महानार यांच्या रानातल्या कविता 1967, वही 1971, पावसाळी कविता 1982, प्रार्थना दयाघना 1990, विठ्ठलवाघ काया मातीत नारायण कुलकर्णी कवटेकर हे माझ्या गवत्याच्या पात्या 1982, उत्तम कोळगावकर जंगल झडी 1982, नारायण सुमंत रानभैरी 1983, इंद्रजित भालेरावांची पिकपाने 1989 इत्यादी कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह महत्त्वाचे आहेत. आता नव्वदोत्तर काळ 1990 ते 2015. 1990 नंतर भारतीय समाज जीवनात मुक्त अर्थव्यवस्थेचे संचार झाला आणि 1991 भारताने गॅट करारावर स्वाक्षरी केली आणि तेथून मुक्त अर्थव्यवस्था नामक जागतिकीकरणाला प्रारंभ झाला. भ्रष्टाचार, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण, राजकारणाचे विकृतीकरण, त्यातून वाढलेली गुंडागिरी, जातीय संघर्ष, शासकीय योजनेतून होणारे शोषण, दुष्काळावर उठून निघालेला ग्राम इलाका आणि अनेकविध अस्मानी सुलतानी कारणाने 1990 नंतरचे ग्रामीण जीवन कोलमडून पडले आणि 1990 नंतर सामाजिक साहित्य जीवनातील चळवळी मंदावल्या. 1990 पूर्वी कथालेखन करणारे रा. बोराडे, भास्कर चंद्रशिवांची या काळातील कथा ही मराठी कथेत श्रेष्ठ ठरावी अशी आहे. अंगर माती 1991, बिरड 1991, नवी वारुळ 1992, नेतून आलेले दुष्काळाचे भयावह कारुण्यपूर्ण चित्र अंतर्मुख करणारे आहे. श्रीराम गोंदेकर यांची उचल वधू सावकाराचा बळी ठरणारे शेतकऱ्याचा घेतलेला वेध, सदानंद देशमुख यांच्या अंधारबन, लचांड, महालूट 1995, उठावन 1997 आणि रगडा, खुंदळघास इत्यादी संग्रहातून आलेली खेड्यातील बेकारी, अभावग्रस्तता, फसवणूक, दारिद्र्य, शेतकऱ्यांची होणारी लूट, 1990 नंतर बदललेल्या राजकारणाचे, बदललेल्या खेड्याचे, आसाराम लोमटे यांची इडापिडा, टोळो व आलोक या संग्रहातून रेखाटलेले चित्र आणि या व्यतिरिक्त भरत काळे, दीक्षा, उत्तम बावस्कर, इस्कोट, प्रकाश मोगले, कावस, प्रतिमा इंगोले, हजारी, बेलपान, अक्षदीचे दाणे इत्यादी कविता प्रसिद्ध आहेत. यानंतर जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका.